हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशनल. गाईज, UGC नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट हा सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो. हेच लक्षात घेऊन पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत संपूर्ण क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्स अंडर टोटल पेपर फर्स्टचे जे 10 युनिट आहेत ते सर्वचे सर्व युनिट आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिस्कशन करणार आहोत. गाईज, आत्तापर्यंत टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे तीनही युनिट आपण पूर्णपणे डिस्कशन केलेले आहेत. त्यानंतर आपण सुरू केला आहे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, आणि याचा देखील हा पार्ट नंबर 8 आहे. आणि पार्ट नंबर 8 हा आपला लास्टचा पार्ट असेल पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटचा. आता हे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट हे कव्हर झाल्यानंतर कुठला टॉपिक आपण सुरू करणार आहोत, त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, ती सर्व स्ट्रॅटेजी मी एका व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आज किंवा उद्या प्रोव्हाइड केला जाईल. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर नेट आणि सेट आणि पेट एक्झामच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा या चॅनलचे एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला जॉईन करा. तिथेही सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आणि गाईज, बरेच विद्यार्थी मला क्रॅश कोर्सची PDF मागत असतात. त्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो. क्रॅश कोर्सची PDF क्रॅश कोर्स संपल्यानंतर लगेचच टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली जाते. म्हणजे पूर्ण क्रॅश कोर्स, फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन असेल, कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला टोटल 10 ते 12 लेक्चर दिले, ते सर्व लेक्चर संपल्यानंतर त्याची PDF तुम्हाला तिथे अपलोड केली जाते. प्रत्येक एक पार्ट संपल्यानंतर PDF प्रोव्हाइड केली जात नाही. टोटल जे पार्ट आहेत ते सर्व संपले की एकच PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. मग टेलिग्राम चॅनलवर PDF सर्व अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोडिंग करू शकता. सुरू करूया. लेक्चर नंबर 7 यामध्ये आपण आलो नॉईज पोल्युशन मेजरपर्यंत. म्हणजे नॉईज पोल्युशन कशामध्ये मेजर करतात, तर DB म्हणजे डेसिबलमध्ये मेजर करतात. इथपर्यंत आपण कव्हर केलं होतं लेक्चर नंबर 7मध्ये. आज आपण कव्हर करणार आहे पॅनपासून. आता तुम्ही म्हणता पॅन तर आम्हाला माहिती, पॅन म्हणजे काय, परमनंट अकाउंट नंबर. पण तो पॅन वेगळा. हा पॅन कशामध्ये, पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट यामध्ये हा पॅन आहे. तर हा पॅन काय आहे, तर परऑक्साईड ॲक्सेटाइल नायट्रेट ह्या पॅनचा फुल फॉर्म आहे. आणि हा पॅन काय करतो, आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांना त्रास देण्याचं काम करतो. डोळ्यांना त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे डोळ्यांना जळजळ होणे. ठीक आहे, या गोष्टी कशामुळे होतात तर या पॅनमुळे होतात. तर बेसिकली हा पॅन एक पोल्युटन नाही, म्हणजे पोल्युशन करणारा एक घटक आहे, तो डोळ्यांना त्रास देतो. लक्षात ठेवा, याचा फुल फॉर्म एक्झामला आलेला आहे. नेट एक्झामला पण आला आहे, सेट एक्झामला पण आला आहे. पॅनचा फुल फॉर्म पार्टच करून ठेवा, सोपा आहे. परऑक्साईड ॲक्सेटाइल नायट्रेट हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि कशासाठी आहे, डोळ्यांना त्रास होतो यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे S&P वेव्ज असोसिएट विथ. म्हणजे S&P वेव्ज आहे ते कशाशी असोसिएट आहे, तर कशाशी, अर्थवीक म्हणजे भूकंप याशी असोसिएट आहे. म्हणजे बेसिकली भूकंप जो आहे ना, अर्थवीक, तो S&P म्हणजे वेव्ह जे असतात, भूकंप म्हणजे अशी वेव्ह जमिनी अशी होती. ठीक आहे, तरंग म्हणजे आपण म्हणू शकतो लाटांसारखे होते जमीन भूकंपाच्या वेळेस. तर या लाटांची घनता जी आहे ना, ती कशामार्फत मोजतात, S&P वेव्समध्ये, म्हणजे त्याचं एक मेजर येते. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, S&P जे वेव्ज आहे ते अर्थक्वेकशी निगडीत आहे. नेक्स्ट आहे नायट्रोजन ऑक्साईड. आता याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. सर्व जी माहिती दिली ना, प्रत्येक माहितीवरून एकदा ना एकदा एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड हा काय आहे, ग्रुप ऑफ 7 गॅसेस, म्हणजे 7 गॅसचा ग्रुप आहे, एक्झामला आलेला आहे. ठीक आहे, याला आणखी एका नावाने ओळखलं जातं, काय म्हणतात, नॉक्स गॅसेस असं देखील म्हणतात, एक्झामला आलेलं आहे. आणखी हा नायट्रोजन ऑक्साईड आहे, हा कुठून कुठून निघतो, तर व्हेकल, स्टोव, केरोसिन, वूड बर्गिनिंग याच्यापासून हा नायट्रोजन ऑक्साईड काय होतो, तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेकल चालवता, त्यामधून तो धूर निघतो, तो नायट्रोजन ऑक्साईड असतो. स्टोव म्हणजे रॉकेलचा स्टोव गावाकडे वगैरे असतो, तो जळल्यानंतर काय होतो, नायट्रोजन ऑक्साईड निघतो. स्टोवमध्ये तुम्ही काय होता, केरोसिन म्हणजे बेसिकली रॉकेल वगैरे ते होता, त्यामधून पण काय निघतो, नायट्रोजन ऑक्साईड निघतो. आणि वूड बर्गिनिंग म्हणजे तुम्ही लाकूड वगैरे जाता, त्यामधून पण नायट्रोजन ऑक्साईड निघतो. म्हणजे बेसिकली पोल्युटंट आहे. तर पोल्युटंटबाबत तो कुठून निघतो हे तुम्हाला एक्झामला आलेलं आहे. किती गॅसचं मिश्रण आहे, तर टोटल 7 गॅसेस आहे. आणि याला नॉक्स गॅसेस असं देखील म्हणतात, हे पण एक्झामला आलेलं आहे. आता यापासूनच ॲसिड रेन आहे ना, ती देखील होते. म्हणजे गावाकडे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, एखादी खूप मोठी लाकडाची भट्टी जाळून दिली, ती जळाल्यानंतर लगेच जर पाऊस आला, तर पाऊस आणि तो धूर एकत्र झाल्यानंतर काय होतं, त्याचं एक केमिकल तयार होतं, त्याला म्हणतो आपण ॲसिड रेन. ठीक आहे, तर ते ॲसिड रेन घातक असतं थोडंसं प्रत्येक गोष्टीला, म्हणजे प्रत्येक सजीवासाठी ते घातक असतं. तर बेसिकली नायट्रोजन ऑक्साईडबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. पाठ करा किंवा नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट आहे बायोमास पॉवर. आता बायोमास पॉवरबद्दल एक क्वेश्चन आला की सर्वात लो कॉस्टमध्ये कुठला घटक हा सर्वात जास्त एनर्जी प्रोड्यूस करतो. सर्वात लो कॉस्टमध्ये बायोमास पॉवर जे आहे ना, बायोमासपासून जे आपण पॉवर जनरेट करतो ना, ती सर्वात लो कॉस्टमध्ये जनरेट होते. म्हणजे सर्वात कमी खर्चिक आहे. ठीक आहे,
कुठली? बायोमासची. बायोमासपासून जी पॉवर जनरेट करतो ती सर्वात कमी खर्चिक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झामला खूप वेळा आलेला आहे. म्हणजे एक्झामला बेसिकली येतं की सर्वात जास्त कॉस्ट एनर्जी निर्माण करण्यासाठी सर्वात जास्त कॉस्ट कशावर लागते आणि सर्वात कमी कॉस्ट कशावर लागते? तर सर्वात कमी कॉस्ट कशावर लागते? बायोमास पॉवरवर लागते. आणि सर्वात जास्त कशावर लागते? हे मी काल डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पहा, पार्ट नंबर 7. त्यामध्ये मी सांगितलं आहे की सर्वात जास्त कशाला लागते आणि सर्वात कमी कशाला लागते. ठीक आहे, तर सर्वात कमी इथं पुन्हा आले, रिपीट, बायोमासपासून सर्वात कमी कॉस्टमध्ये पॉवर जनरेट होते. नेक्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. यावर देखील पूर्ण एक लेक्चर मी अपलोड केलेलं आहे. टोटल किती गोल आहेत, की त्याचे टार्गेट कुठले, हे सर्व गोष्टी मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. तरी यामध्ये काय म्हणलं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ऑल्सो नोन ॲज ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड, हे काय होतं, त्याचं टायटल होतं बेसिकली. आणि त्यालाच अजेंडा 2030 असं देखील म्हणतात. कारण का 2030 ते अचीव करायचे, म्हणून त्याला अजेंडा 2030 असं म्हणतात. नेक्स्ट आहे फ्लाय ॲश, म्हणजे बेसिकली राख असते. ठीक आहे, अशी उडणारी, म्हणजे हवेत वगैरे उडते ती राख, एकदम बारीक बारीक राख असते ती राख. तर ही राख कुठून निघते? एक्झामला आलतं. तर राख प्रोड्यूस होते थर्मल पॉवर प्लॅन्टमधून आणि इको फ्रेंडली बेसिकली यूज करतात या राखेचा. कुठे यूज करतात इको फ्रेंडली म्हणून? तर ॲग्रिकल्चर असेल तिथं मायक्रो न्यूट्रेंट म्हणून यूज करतात. म्हणजे बेसिकली तुम्ही लाकड जाळल्यानंतर जी राख असते पहा, किंवा साधं एक्झाम्पल आहे, होळी असते, होळीचा सण असतो. होळीचा सण झाल्यानंतर जी गवऱ्यांची राख उरली ना, अनेक जण ती राख काय करतात? झाडांच्या मुळांजवळ टाकतात. कारण काय होतं, ते खत म्हणून काम करतं. तसंच ही जी ॲश म्हणजे ही जी राख आहे ना, तर ही ॲग्रिकल्चरसाठी यूज करतात मायक्रो न्यूट्रेंट म्हणून. म्हणजे बेसिकली मायक्रो म्हणजे काय, खूप बारीक असते ती राख. तर मायक्रो न्यूट्रेंट म्हणून ॲग्रिकल्चरसाठी यूज करतात. किंवा डॅम किंवा वॉटर होल्डिंग स्ट्रक्चर असतील त्यामध्ये देखील यूज करतात. म्हणजे सिमेंटमध्ये बेसिकली जेव्हा सिमेंट कालवतात त्यामध्ये ती कालवली जाते अनेक वेळा, तो एक केमिकल मिक्स करून. ठीक आहे, किंवा ब्रिक इंडस्ट्री म्हणजे वीटभट्टी असेल तिथे देखील यूज करतात. वीटभट्टीमध्ये राख लागतेच, ते देखील ही राख यूज करतात. तर बेसिकली या राखेबद्दल थोडीशी माहिती दिलेली. फ्लॅश ही इन्फॉर्मेशन एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची आहे. खूप वेळा क्वेश्चन आलेला नाही, फक्त एकदाच क्वेश्चन आला आहे, रिपीट होऊ शकतो, म्हणून मी तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली. नेक्स्ट आहे एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झाली ती कशासाठी? SCFसाठी, म्हणजेच हायड्रोफ्लोरोकार्बन. इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन, यासाठी एक ॲग्रीमेंट झाली ती. त्या ॲग्रीमेंटमार्फत एक थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. त्यामध्ये एक कंट्री ॲड झालेली, ती म्हणजे रेवांडा कंट्री. नवीन कंट्री ॲड झालेली त्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये. आणि 28वी काय होती? अमेंडमेंट होती. त्याचं नाव होतं किंगाली अमेंडमेंट. लक्षात ठेवा, किंगाली अमेंडमेंट 28व्या अमेंडमेंटचं नाव होतं. अमेंडमेंट म्हणजे काय? चेंजेस होतात, 1, 2, 3, 4 असे खूप वेळा चेंजेस होतात. तर 28 वेळा जे चेंज झालं ना 28 नंबरचं, त्याला अमेंडमेंटला नाव दिलं होतं किंगाली अमेंडमेंट. एक्झामला आलेलं आहे, पुन्हा येऊ शकतं. नेक्स्ट स्टेटस टार्गेट काय आहे? म्हणजे हे ॲग्रीमेंटचं जे झालं त्याचं टार्गेट काय होतं? तर 2045पर्यंत जो हायड्रोफ्लोरोकार्बन आहे तो 85% रिड्यूस करायचा आहे. एक्झामला आलेला आहे क्वेश्चन, नेट एक्झामला. कुठल्या वेळेला तर मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण नेट एक्झामला आलेला आहे की जो इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झाली ती कशासाठी? फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन यासाठी. त्यामध्ये जे टार्गेट आहे 2045चं, ते किती टक्के रिड्यूस करायचं आहे? HFCला. तर किती? 85% रिड्यूस करायचं. लक्षात ठेवा, त्याची पर्सेंटेज येऊ शकतं पुन्हा एक्झामला. नेक्स्ट आहे इन्व्हायरमेंट फ्रेंडली कुठला एक वायू आहे? तो हायड्रोजन. हायड्रोजनमार्फत काय असतं? व्हेकल जे असतात इलेक्ट्रॉनिक त्या देखील पळतात, म्हणून तो इन्व्हायरमेंट फ्रेंडली. कारण इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा कुठेही धूर वगैरे होत नाही, इन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात. आणि तिथं कोणता एनर्जी निर्माण होते? तर हायड्रोजन बेसिकली. नेक्स्ट आहे सस्पेंडेड पार्टिकल्स. पार्टिकल म्हणजे बेसिकली एकदम छोटे छोटे काय असतात? मातीसारखे कण असतात. ठीक आहे, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? फक्त इतकाच क्वेश्चन आलता, पुन्हा रिपीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहे, पण झालाच तर 2 मार्क 100% भेटतील. सस्पेंडेड पार्टिकल्स यापासून काय आजार होतो? हे एक्झामला आलं तर पुन्हा येऊ शकतं. फक्त लक्षात ठेवा, श्वसनाचे आजार म्हणजे श्वसनासंदर्भात जे आजार असतात ना, ते यामुळे होतात. ठीक आहे, सस्पेंडेड पार्टिकल्समुळे. म्हणजे बेसिकली छोटे छोटे कण असतात, ते नाकाद्वारे आपल्या आत गेल्यानंतर श्वसनाचे आजार यामार्फत होऊ शकतात. नेक्स्ट आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचे टाईप्स कुठले एक्झामला आलेलं आहे, फक्त तेच मी ते ॲड केलं आहे. जे महत्त्वाचं आहे फक्त तेच ॲड केलं आहे, जास्त काही एक्स्ट्रा मी ॲड केलेलं नाही. जर तुम्ही GRFचा अभ्यास करत असाल तर थोडंसं डीपमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. इथून टॉपिक तुम्हाला दिसत आहेत कोणते आहेत, पण त्यांचा थोडासा डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. यामध्ये पण सफिशियंट आहे. थोडंसं ट्रिक वगैरे वापरल्या तर डेफिनेटली तुमचं GRF पण होऊ शकतं. GRFला अभ्यासच लागतो असं काही नाही. तिथं गेल्यानंतर तुमचा माइंडसेट कसा आहे? ठीक आहे, तुम्ही फ्रेश माइंडचे असताल, म्हणजे एक्झामचे 3 तास आहे ना,
तुम्ही काय देताय त्यावर सर्व डिपेंड असतं. अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात पण एक्झाम ते क्लिअर होत नाही. त्यांचं रिझन ते असतं ते 3 तास ते इफेक्टिव्हली त्यांचा परफॉर्मन्स तिथं देऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा, एक्झामला तुम्ही किती अभ्यास करताय आधी ते महत्त्वाचं नसतं. एक्झामचे ते 3 तास तुम्ही काय करताय हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून ते 3 तास तुम्हाला इफेक्टिव्हली तुमचा परफॉर्मन्स द्यावा लागेल. आता इथं आपण स्टडी प्लस ट्रिक पाहतोय, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपलं वॉटर पोल्युशनचे टाईप्स. वॉटर पोल्युशनचे कुठले कुठले टाईप्स आहे, तर ऑक्सिजन डिप्लेटिंग म्हणजे ऑक्सिजन बेसिकली कमी वगैरे होणं वॉटरमधून, तो एक टाईप आहे. नंतर न्यूट्रेंट, न्यूट्रेंट म्हणजे शेवाळ. खूप शेवाळ येतात पहा. शेवाळ म्हणजे काय असतं बेसिकली, तर पाण्यामध्ये जे न्यूट्रेंट आहे ना ते जास्त होतात, त्यामुळे शेवाळ पैदा होतात. तर हा एक वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. नंतर ग्राउंड वॉटर, हा देखील म्हणजे ग्राउंड वॉटर काय असतं, तर खराब वगैरे होणं ते एक वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. किंवा ग्राउंड वॉटर बोरवेल किंवा विहिरीमार्फत बाहेर काढणं हा पण वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. किंवा अनवॉन्टेड मायक्रोबायोलॉजिकल, ते पण वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. आणि लास्टचा सस्पेंडेड मॅटर्स म्हणजे बेसिकली धूळकण वगैरे ते पाण्यामध्ये मिक्स होतात, त्याने पाणी गढूळ वगैरे येतं, ते देखील वॉटर पोल्युशनचाच टाईप आहे. तर बेसिकली एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटचे सर्व कन्सेप्ट आपण ॲनालिसिस केलेला आहे. कुठली एखादी कन्सेप्ट तुम्हाला वाटत असेल की ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, ते कन्सेप्ट मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण नंतर ते डिस्कशन करू. लेक्चर कसं वाटलं ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.